बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी मुंबईमधून। मध्य मुंबईतील प्रभादेवीचा पूल अखेर रात्रीपासून बंद करण्यात आलाय। यापूर्वी स्थानिकांनी या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता। सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा, अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या। यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीने पूर्ण करण्यात आली आहे। शिवडी वरळी कनेक्टरचं काम गेल्या 3 वर्षांपासून सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून तिथे डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे। या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवर थेट वांद्रे वरळी सीलिंग गाठता येणार आहे। तर या पुलाला पर्यायी मार्ग नेमके कुठले आहेत पाहूयात। दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय, परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परेलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय, भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड सीलिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय, प्रभादेवी लोअर परेलला पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय, वरळीकडून भायखळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय। मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। त्यामुळे नागरिकांच्या कुठल्याही अधिकाराला गदा अडचण न लावता किंबहुना ते संरक्षित करूनच हे विकासाचं काम होतंय। आणि जे विकासाचं काम प्रस्तावित आहे तो पूल सुद्धा मुंबईकरांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा भाग आहे। त्याची कनेक्टिव्हिटी, त्याची जोडणी ही सुद्धा मुंबईकरांच्या हिताची आहे। त्यामुळे नागरिकांच्या घराचं संरक्षण आणि विकासाची भूमिका दोन्ही घेऊन सरकार काम करेल। याबाबत आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणालेत पाहूयात। एल्फिन्स्टनच्या तिथे आमचं आंदोलन देखील सुरू आहे। आम्ही सगळेच तिथे रस्त्यावर उतरू, कारण आम्ही जे वारंवार आवाज उठवत आलेलो आहे। आम्ही देखील त्या वरळी शिवडी कनेक्टरचं जे सुरू झालं काम ते आमच्यासाठी सुरू झालं होतं। आमची सत्ता असताना 48% ते काम पूर्ण झालं, आता जवळपास पुढचे 10% पूर्ण झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 राज्यांचा दौरा करणार आहेत। पंतप्रधान मोदी 13 ते 15 सप्टेंबर दरम्यान